तर हाय गाईज, मी सुरक्षा ड्युअर्स सुरक्षा यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर फायनली मी आज माझे यूट्यूबचे ब्लॉग स्टार्ट केलेले आहे. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण येतात, त्याला पण सपोर्ट राहून द्या तुमचा. थँक्यू. तर गाईज, हे बघा, ही माझी मम्मी आहे. तांदूळ दूध आहे. आता हे बघा, माझी मम्मी आज माझी मम्मी करणार आहे आलू मटरची भाजी. तर त्याच्यासाठी घेतलेले आहे 3 आलू आणि 3 कांदे हे घेतलेले आहे मम्मीने. आता एकदम बारीक कट करून घेईन कांदा. हे बघा, पुढे बघत राहा तुम्ही रेसिपी. आज तुम्हाला आलू मटरची रेसिपी दाखवणार आहे. हे बारीक कट करून घेतला कांदा. कुकरमध्ये टाकलेला आहे ऑइल. त्याच्यानंतर टाकला कांदा टाकून घ्यायचा. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यावर हे आलू मटर दोन्ही पण मिक्स करून घेतलं. पाण्यामध्ये वॉश करून घ्यायचं. मिक्सरच्या पॉटमध्ये अद्रक, लसूण आणि तुम्हाला जसं तिखट लागेल त्याचं हिरव्या मिरच्या घ्यायच्या. कांदा ब्राऊन होतं त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आलू मटर. ते टाकून घ्यायचं आणि मग त्याला पण चांगलं हलवून घ्यायचं. त्याला हलवल्याच्या नंतर जी आपण अद्रक लसणाची पेस्ट केली होती ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची. हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसणाची जी पेस्ट केली ती आपण ती त्याच्यामध्ये मिक्स करायची. ते मिक्स केल्यावर त्याला पण चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आणि तुम्हाला जेवढं तिखट लागतं हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. तर हे बघा. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पॉटमधूनच टमॅटो मिक्सरमधून काढून घ्यायचे. बारीक कट करायची गरज नाही आहे, कारण की आपण मिक्सरमधून काढणारच आहे. तर मग ते पुन्हा ग्रेव्ही होऊन जाईल, त्याची पेस्ट होऊन जाईल. तर गरज नाही आपल्याला बारीक कट करायची टमॅटो. तर तुम्ही मोठे पण कट केले तर चालेल. मग नंतर अशी त्याची पेस्ट तयार होती टमॅटोची. टमॅटोची पेस्ट पण त्याच्यामध्ये मिक्स करायची. हे बघा, त्याच्यामध्ये मिक्स केल्यावर मग मी टाकणार त्याच्यामध्ये मसाले. त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये पनीर मसाला, हळद, धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं. हे बघा, तुमच्या हिशोबाने टाकायचे मसाले पण. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं त्याला. मिक्स करायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जसं मीठ लागतं तर मीठ पण टाका. आणि मग कोथिंबीर मिक्स करायची त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकून त्याला थोडं नॉर्मल पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्या. आणि मग जेवढी तुम्हाला त्याच्या भाजीची ग्रेव्ही लागते आहे, आलू मटरमध्ये जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढी ग्रेव्ही तयार करा आणि 4-5 शिट्ट्या येऊन द्या. तर हे बघा, आपली आलू मटरची भाजी तयार आहे. बघ किती छान दिसत आहे, किती मस्त तर्री पण आली त्याला. तर ते बघा, आलू शिजले का नाही ते चेक करून घ्या. एकदम परफेक्ट शिजलेले आहे आलू. मम्मीनं चेक केले. हे बघा, फायनली माझी जेवणाची प्लेट रेडी आहे.